नमस्कार. MPSC पूर्व परीक्षेच्या अभ्यासात पीक पद्धती आणि प्रमुख पिके हा एक असा टॉपिक आहे जो तुम्ही अजिबात सोडू शकत नाही. तुम्ही मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे या घटकावर हमखास प्रश्न असतोच. त्यामुळे याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. विचार करा, फक्त हा एक टॉपिक जर तुम्ही नीट केला तर तुमचे 3 ते 4 प्रश्न अगदी सहज बरोबर येऊ शकतात. म्हणूनच आजच्या या विश्लेषणात आपण फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पिकांचे हंगाम कोणते, कोणतं पीक कोणत्या राज्यात जास्त होतं आणि अर्थातच आपल्या महाराष्ट्राचा यामध्ये काय संदर्भ आहे. तर आपल्या अभ्यासाचा रोडमॅप कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत भारतातील पीक हंगामांपासून. त्यानंतर प्रमुख अन्नधान्य आणि नगदी पिकांबद्दल बोलू. मग मृदा आणि शेतीच्या काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊ आणि शेवटी MPSCमध्ये प्रश्न कसे विचारले जातात याचं विश्लेषण करून एक फास्ट रिव्हिजन करू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात बेसिक भागापासून, तो म्हणजे भारतातील पीक हंगाम. खरं सांगायचं तर हे हंगाम एकदा व्यवस्थित समजले की पिकांवरचे अर्धे प्रश्न तिथेच सोपे होऊन जातात. आता हा तक्ता बघा, यात सगळं काही स्पष्ट दिलंय. खरीफ म्हणजे सरळ सरळ मान्सूनचा हंगाम, पेरणी होते जून-जुलैमध्ये. रब्बी म्हणजे हिवाळा, पेरणी होते ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान. आणि उन्हाळी किंवा जैद हंगाम जो मार्च ते जून दरम्यान असतो. परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं तर पेरणी आणि कापणीचे महिने आणि त्या हंगामातली मुख्य पिकं कोणती हे पाठच पाहिजे. हंगाम तर समजले, आता वळूया थेट पिकांकडे. आता आपण बघणार आहोत की MPSC कोणत्या पिकावर नेमकं काय विचारतं, म्हणजे त्या पिकाला हवामान कसं लागतं, कोणतं राज्य उत्पादनात पुढे आहे आणि आपल्या महाराष्ट्रासाठी ते पीक महत्त्वाचं आहे का. आणि सुरुवात करूया भारताच्या सगळ्यात महत्त्वाच्या अन्नधान्याच्या पिकापासून, ते म्हणजे भात किंवा आपण त्याला तांदूळ म्हणतो. भात म्हटलं की 4 गोष्टी डोक्यात फिट बसवा. पहिलं, हे खरीफ हंगामातलं मुख्य पीक आहे. दुसरं, याला पाणी भरपूर लागतं, म्हणजे 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस. तिसरं, गाळाची जमीन याला एकदम उत्तम. आणि चौथं, जे जोड्या लावामध्ये हमखास विचारलं जातं, भारतात भाताचं सर्वाधिक उत्पादन कुठे होतं तर पश्चिम बंगालमध्ये. हे विसरायचं नाही. भातानंतर भारतामधलं दुसरं महत्त्वाचं अन्नधान्य पीठ आणि रब्बी हंगामाचा मुख्य खेळाडू, तो म्हणजे गहू. आता गव्हाची गोष्ट ना, ती भाताच्या अगदी उलट आहे. बघा, गहू हे रब्बीचं पीक आहे, म्हणजे त्याला वाढीसाठी थंड हवामान लागतं. भातासारखं खूप पाणी नको, मध्यम पाऊस पुरेसा आहे. भात जसा पूर्व आणि दक्षिण भारतात महत्त्वाचा आहे, तसा गहू वायव्य भारतात, विशेषतः पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश ह्या पट्ट्यात सर्वाधिक महत्त्वाचा आहे. हा प्रादेशिक फरक लक्षात ठेवा. अन्नधान्य झाली. आता एका महत्त्वाच्या नगदी पिकाकडे वळूया, ज्याला आपण पांढरं सोनं असंही म्हणतो. ते म्हणजे कापूस. MPSCसाठी कापूस हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. का? कारण याचा थेट संबंध आपल्या महाराष्ट्राशी आहे. लक्षात घ्या, कापूस हे खरीफ पीक आहे आणि त्याला रेगूर म्हणजेच काळी मृदा लागते. आणि ही मृदा कुठे आढळते? आपल्या दख्खनच्या पठारावर, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात. तर हे समीकरण डोक्यात पक्कं करा: कापूस, काळी मृदा, खरीफ हंगाम आणि महाराष्ट्र. कापसाव्यतिरिक्त अजूनही काही महत्त्वाची नगदी पिकं आहेत ज्यावर प्रश्न बनतात. चला त्यांचा एक झटपट आढावा घेऊया. इथे प्रत्येक पिकासाठी एकच महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. ऊसाची सर्वाधिक लागवड उत्तर प्रदेशात होते, पण साखरेचा उतारा आणि हेक्टरी उत्पादन दक्षिण भारतात जास्त आहे. ताग उत्पादनात पश्चिम बंगाल 1 नंबरवर आहे. आणि चहा म्हटलं की आसामचं नाव विसरायचं नाही. या जोड्या थेट परीक्षेत विचारल्या जातात. पिकं बघितली, आता जरा जमिनीबद्दल बोलूया. मृदा आणि शेतीच्या काही संकल्पनांवर जोड्या लावा किंवा विधान आधारित प्रश्नांमध्ये आयोग आपल्याला अडकवू शकतो. चला तर त्या संकल्पना समजून घेऊया. काळी मृदा किंवा रेगूर मृदा हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर फक्त एकच पीक आलं पाहिजे, ते म्हणजे कापूस. तिची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता हेच तिचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आणि गाळाची मृदा ही तर भारताच्या अन्नधान्य उत्पादनाचा कणा आहे. उत्तरेकडील मैदानी प्रदेशातली ही सुपीक जमीन भात आणि गव्हासारख्या प्रमुख पिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याची व्याख्या अगदी सोपी आहे. मिश्र पीक पद्धत म्हणजे एकाच शेतात एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांची लागवड करणे.
उदाहरणार्थ गहू आणि हरभरा एकत्र पेरणे. यात आणि आंतरपीक पद्धतीत गोंधळ करू नका, ते वेगळं आहे. चला, आतापर्यंत जे शिकलो ते परीक्षेच्या प्रश्नांमध्ये कसं वापरतात ते बघूया. MPSC तुम्हाला कुठे फसवू शकते आणि त्या सापळ्यातून वाचायचं कसं हे समजून घेऊया. आता स्क्रीनवर एक विधान दिलंय जे MPSCच्या पेपरमध्ये येऊ शकतं. विधान आहे, कापूस हे गाळ्याच्या जमिनीत घेतले जाणारे प्रमुख रब्बी पीक आहे. आता जरा शांतपणे विचार करा, हे विधान बरोबर आहे की चूक? आणि इथेच आयोग खेळतो. ते काय करतात? पीक तेच ठेवतात, पण त्याचा हंगाम आणि जमिनीचा प्रकार बदलून टाकतात. या तक्त्यात बघा, चुकीच्या विधानात कापसाला रब्बी पीक म्हटलंय आणि मृदा गाळाची सांगितलीय. पण अचूक माहिती काय आहे? कापूस हे खरीफ पीक आहे आणि ते काळी किंवा रेगूर मृदेत येतं. हाच तो फरक आहे जो तुम्हाला ओळखता आला पाहिजे आणि तुमचे मार्क्स वाचवतो. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. इथे आपण परीक्षेला जाण्यापूर्वी रिव्हिजनसाठी लागणारे हाय यील्ड फॅक्ट्स बघणार आहोत, जे तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत. या 5 जोड्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या पाठच करा. भात आणि ताग म्हटलं की पश्चिम बंगाल, गहू म्हटलं की उत्तर प्रदेश किंवा पंजाब, कापूस आणि ज्वारीसाठी आपलं महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्य लक्षात ठेवा. यावर थेट जोड्या लावा प्रकारचा प्रश्न तयार होऊ शकतो. पुढील परीक्षेसाठी काय महत्त्वाचं असू शकतं? 3 गोष्टींवर नक्कीच लक्ष ठेवा. 1. भरड धान्य, कारण सरकार त्यावर विशेष लक्ष देत आहे. 2. किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP, जाहीर होणारी प्रमुख पिके आणि त्यांचे हंगाम. आणि 3. अर्थातच MPSCसाठी महाराष्ट्रातील ज्वारी, कापूस आणि ऊस यांचे जिल्हानिहाय उत्पादन आणि क्रमवारी यावर प्रश्न अपेक्षित आहेत. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा विचार. अशी कोणती पीक, मृदा आणि हंगामाची जोडी आहे ज्यामध्ये तुमचा अजूनही गोंधळ होतोय? ती आजच शोधा आणि पक्की करा. कारण परीक्षेच्या हॉलमध्ये गोंधळायला वेळ नसतो. अभ्यास करत रहा. राज्यसेवा प्रिपरेशन करताय? आन्सर स्कोर करायचे आहेत का? तर आमच्यासोबत जुडा आणि MPSC फोकस्ड व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.